अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारी देखील कोर्टामध्ये दाखल झालेत। तपासाच्या कागदपत्रांच्या फाइल्स घेऊन एसआयटीचं हे पथक कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे आणि अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे पुन्हा एकदा आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कोर्टाच्या बाहेर ते उपस्थित आहेत। अभिजित, आपण पाहतोय आज थोड्याच वेळामध्ये अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटीचा तपासणी अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय अधिक अपडेट्स? प्राची, एसआयटीचे अधिकारी आता नाशिकच्या कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये आता अशोक खरातला या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टामध्ये पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला कोर्टामध्ये सोडलं जातं आहे आणि कोर्टामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच आपण जर बघितलं तर अशोक खरात याच्या विरोधामध्ये आणखी 5 गुन्हे दाखल झालेले आहेत। एकूण 10 गुन्हे आत्तापर्यंत दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीला आणखी काही दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे। त्यामुळे आज एसआयटी कडून काही महत्त्वाची कागदपत्र आणि पुरावे कोर्टासमोर सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण याआधी जर आपण बघितलं तर महिला अत्याचाराचे काही गुन्हे दाखल झालेले होते, फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर मागच्या वेळेस ज्यावेळेस कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यावेळी नरबळीचा संशय व्यक्त केला गेला होता एसआयटी कडून आणि त्यामुळे या सगळ्या तपासासाठी एसआयटीला खरं तर 7 दिवसांची पोलीस कोठडी एसआयटीने मागितलेली होती। मात्र कोर्टाने त्यावेळी केवळ 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती। ती पोलीस कोठडी आज संपती आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा अशोक खरात याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। मात्र जे गुन्हे नव्याने दाखल झालेले आहेत त्यामध्ये 4 लैंगिक शोषणाचे आहेत, एक फसवणुकीचा गुन्हा आहे आणि त्या तुम्ही आता या क्षणाला कोर्टाच्या बाहेर उपस्थित आहात। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घडामोडींबद्दल तुमच्याकडून अधिक माहिती आम्ही आज घेणार आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय सूर्यवंशी यांच्यासह इतर सहकारी कोर्टामध्ये दाखल झालेले तपासाच्या कागदपत्रांच्या फाइल्स देखील त्यांनी सोबत नेलेल्या आहेत। आज नेमकं कोर्टामध्ये काय घडतं याकडे आपली नजर असणार।